Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, as you know that when we start talking in English and that time we do not remember a particular words in a particular situation. हो विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश बोलायला तर सुरुवात करतो परंतु त्या सिच्युएशनमध्ये शब्दच आठवत नाहीत आणि मग आपण अडखळून जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे शब्द पाठांतर करायचे न करता आपण ते लक्षात ठेवू शकतो. हाऊ टू मेमोराइज डिफिकल्ट वर्ड्स इन अ सिंपल वे. तर सहज सोप्या पद्धतीने आपण शब्दार्थ कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो याची टेक्निक तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. तर ती खूप सोपी आहे. आपण काय करतो मोस्ट ऑफ द टाइम, आपण काही जण 5 वेळा लिहितात, 10 वेळा लिहितात किंवा ते शब्द परत परत बाय हेड करतात आणि मग आपण बोर होऊन जातो आणि ते शब्द लक्षात राहत नाही. तर एक सिंपल वेने शब्दार्थ लक्षात ठेवण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि याबरोबरच 10th स्टँडर्डचे जे प्रत्येक लेसन वाईज आपण ते शब्दार्थ ते बघणार आहोत आणि ते मेमोराइज करण्याची टेक्निक देखील बघणार. फॉर एक्झाम्पल, शब्द कशा प्रकारे लक्षात ठेवावं. तर शब्दार्थ मी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, ज्याप्रमाणे 1.2 अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनमधून आपण शब्दार्थ बघणार आहोत. आपण फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो की हाऊस्ड हा शब्द आहे. हाऊस्ड, इट्स मीनिंग इज गिवन हिअर, प्रोव्हाइडेड फॅसिलिटी टू लिव्ह, राहण्याची व्यवस्था केली. आता हा पाठांतर न करता द सेम वर्ड वी कॅन मेक इन वी कॅन यूज इन अवर ओन सेंटेन्स. तो शब्द आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा. फॉर एक्झाम्पल, द होमलेस पपी वॉज हाऊस्ड इन अ वॉर्म शेल्टर. होमलेस पपी म्हणजे बाहेरचा फिरणारा जे कुत्र्याचे पिल्लू, त्याला एका वॉर्म शेल्टरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. म्हणजे आपण पिक्चर त्याचा यूज करू शकतो आणि ते शब्द, तो शब्द, पर्टिक्युलर शब्द वी हॅव टू यूज इन अवर ओन सेंटेन्स. सो या प्रकारे तो शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. नाउ लेट्स सी द वन मोर वर्ड, प्रोफाउंड, व्हेरी डीप, खोलवर किंवा गंभीर या अर्थाने. फॉर एक्झाम्पल, द ओशन इज प्रोफाउंड अँड फुल ऑफ सिक्रेट. इथे तुम्ही काय बघताय की त्या शब्दाच्या अनुसार इमेज दिलेली आहे आणि तो शब्द वाक्यामध्ये यूज केलेला आहे. इथे मी एक पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणून सेंटेन्स दिलं, यू हॅव टू यूज इन युअर ओन सेंटेन्स. तुम्ही तुमचे ओन सेंटेन्स क्रिएट करू शकता. या प्रकारे प्रत्येक वर्ड, इंग्लिश डिफिकल्ट वर्ड्सचा आपण सेंटेन्स बनवलं, त्याची इमेज तयार केली तर तो वर्ड इझिली वी कॅन मेमोराइज, तो लक्षात आपण ठेवू शकतो. तर हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. असे आपण बरेच शब्द बघणार. बट बिफोर दॅट, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल अँड वन मोर थिंग इज दॅट यू हॅव टू वॉच दिस व्हिडिओ फ्रॉम स्टार्ट टू एंड. लेट्स कंटिन्यू. चला आपण कंटिन्यू करूया. वन मोर वर्ड, अनफोल्डेड न्यू डायमेन्शन. आता हे सगळे जे शब्द आपण बघत आहोत 1.2 अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या 10th स्टँडर्ड लोअर लेवल इंग्लिशच्या लेसनमधून आपण हे शब्दार्थ घेतले. अनफोल्डेड अ न्यू डायमेन्शन मीन्स ओपन अप अ न्यू आस्पेक्ट. इथे अर्थ असा आहे नवा पैलू उलगड, म्हणजे नवीन परिणाम किंवा नवीन गोष्टी माहिती झाल्या या अर्थाने. त्याचा आपण वी हॅव यूज इट इन अ सेंटेन्स. द सायन्स प्रोजेक्ट अनफोल्डेड अ न्यू डायमेन्शन ऑफ लर्निंग. म्हणजे सायन्स प्रोजेक्टने त्याच्यामध्ये दिसून आलं की न्यू डायमेन्शन, नवीन नवीन गोष्टी उलगडल्या. सो यू कॅन सी हिअर वन इमेज ऑल्सो. वन मोर वर्ड, एन्ग्रॉस्ड. एन्ग्रॉस्ड मीन्स होली ऑक्युपाइड और एंगेज्ड इन किंवा फोकस्ड, व्यस्त असणे, बिझी असणे, एखाद्या गोष्टीमध्ये तल्लीन होऊन जाणं. आता त्या वर्ड्स आपण सेंटेन्समध्ये यूज केलेला आहे. शी वॉज सो एन्ग्रॉस्ड इन हर बुक दॅट शी डिडंट हिअर हर मॉम कॉल. ती आपल्या पुस्तक रीड करण्यामध्ये एवढी बिझी होती की तिने मॉमनी, तिच्या आईने तिला आवाज दिला, तिने ऐकलं नाही. शी वॉज सो एन्ग्रॉस्ड. किंवा यू कॅन से आय वॉज सो एन्ग्रॉस्ड इन माय लर्निंग डिटेक्टिव्ह स्टोरीज. लाईक दिस आपण सेंटेन्स क्रिएट करू शकतो. वन मोर वर्ड, हर्टी. हर्टी मीन्स सफिशियंट किंवा पुरेसे किंवा होलसम, भरपूर किंवा मनसोक्त याप्रमाणे. वी हॅड हर्टी मील दॅट मेड अस ऑल फील फुल अँड हॅपी. आम्ही दुपारचं भरपूर जेवण केलं की आम्हाला एकदम काय वाटलं, एक वी विल बिकम हॅपी, आम्ही खूप आनंदित झालो. सो पुरेसे, भरपूर प्रमाणामध्ये या अर्थाने. नेक्स्ट वर्ड, बॅकड्रॉप. बॅकड्रॉप मीन्स सेटिंग, सपोर्टिंग बॅकग्राऊंड. अनुकूल परिस्थिती किंवा पार्श्वभूमी, एक अनुकूल परिस्थिती निर्माण होणे. द बॅकड्रॉप. फॉर एक्झाम्पल, द माउंटन्स फॉर्म्ड अ ब्युटिफुल बॅकड्रॉप फॉर आवर पिकनिक. आमच्या पिकनिकमध्ये त्या माउंटननी निर्माण केलं एक सफिशियंट किंवा योग्य प्रकारचं वातावरण निर्मिती झाली. सो बॅकड्रॉप म्हणजे अनुकूल परिस्थिती निर्माण किंवा सिच्युएशन क्रिएट करण्यास हातभार लावणे याप्रमाणे. द माउंटन्स फॉर्म अ ब्युटिफुल, फॉर्म म्हणजे तयार केले, अ ब्युटिफुल बॅकड्रॉप फॉर आवर पिकनिक. नेक्स्ट वर्ड,
इंटरमिटंट म्हणजे इरेग्युलर, अधूनमधून, कधी येणे कधी नाही या अर्थाने, अधूनमधून. द रेन वॉज इंटरमिटंट, स्टॉपिंग अँड स्टार्टिंग ऑल आफ्टरनून. दुपारच्या वेळी अधूनमधून पाऊस येत होता, थांबत होता, परत येत होता या अर्थाने. सो हिअर इथे इम्पॉर्टंट काय, आपण ती इमेज बघायची किंवा त्या प्रकारचं आपण वेगळं इमेज तयार करू तो सेंटेन्सच्या मिनिंगनुसार आणि तो वर्ड लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट वर्ड श्रील मीन्स हाय पिच, शार्प, कर्कश आवाज, मोठ्या आवाजाने पण वरच्या पट्टीमध्ये. लाईक दिस, द बर्ड्स श्रील क्राय वोक मी अप अर्ली. त्या पक्ष्यांच्या कर्कश आवाजाने मी उठलो, झोपेतून उठलो या अर्थाने. नेक्स्ट वर्ड फ्युरियसली, अँग्रीली, व्हायलंटली. इथे तुम्ही बघू शकता त्या वर्डचा इंग्लिश मिनिंग पण दिलेला आहे, म्हणजे इथे तुमची ग्लोसरी इम्प्रूव्ह होते आणि मराठी मिनिंग दिलेला आहे तो त्याचा मिनिंग समजण्यासाठी. अँड वी हॅव यूज इट इन अ सेंटेन्स अँड इट्स इमेज इज ऑल्सो गिवन. फ्युरियसली मीन्स अँग्रीली, सो मच अँग्रीली किंवा व्हायलंटली. ही रॅन फ्युरियसली टू कॅच द बस. बस पकडण्यासाठी तो खूप त्वेषाने, रागारागाने धावत गेला. रॅन. नेक्स्ट वर्ड कमोशन. कमोशन मीन्स नॉईज अँड कन्फ्युजन, गोंधळ, गोंगाट, गडबड या अर्थाने. देर वॉज अ ह्यूज कमोशन इन दॅट कॅफेटेरिया ड्युरिंग द लंच टाईममध्ये त्या ठिकाणी कॅफेटेरियामध्ये खूपच गोंगाट होता, कमोशन होता. So in our classroom there was a lot of commotion. So this way we can memorize the word by using in a sentence. Next word hapless, unfortunate, दुर्दैवी, बेचारा आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल द हॅपलेस किटन वॉज स्टक इन द ट्री. ते बिचारं किटन, ते मांजराचे पिल्लू त्या झाडावरती अडकलं. लाईक दिस यू कॅन सी. नेक्स्ट वर्ड कॅकोफनी, लाऊड, हार्श नॉईज, म्हणजे मोठ्याने आवाज, गोंगाट या अर्थाने. द कॅकोफनी ऑफ हॉर्न्स ड्युरिंग द ट्रॅफिक वॉज व्हेरी लाऊड. म्हणजे ट्रॅफिकच्या वेळी गाड्यांचा कॅकोफनी म्हणजे मोठा आवाज काय करत होता, खूप होता या अर्थाने. नेक्स्ट वर्ड गॉट द बेटर ऑफ. गॉट द बेटर ऑफ मीन्स ओव्हरपॉवर्ड ऑर डिफिटेड, एखाद्या गोष्टीवरती मात करणे किंवा त्याच्यावरती विजय मिळवणे या अर्थाने. शी फायनली गॉट द बेटर ऑफ हर फिअर ऑफ हाईट्स. तिला उंचीची भीती होती, पण शेवटी त्यांनी तिच्यावरती त्या फिअर ऑफ हाईटवरती म्हणजे उंचावरती जाऊन जी भीती होती त्याच्यावरती तिने मात केली. गॉट द बेटर ऑफ. शी फायनली गॉट द बेटर ऑफ हर फिअर ऑफ हाईट. ओके. नेक्स्ट वर्ड मर्सिलेसली. मर्सिलेसली मीन्स क्रुएली, निर्दयीपणे, निष्ठुरपणे. द विंड ब्ल्यू मर्सिलेसली ड्युरिंग द स्टॉर्म. म्हणजे वादळामध्ये वारा एकदम निर्दयीपणे वाहत होता. इथे पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच होतं, पण आपण म्हणतो द लायन मर्सिलेसली बायटिंग ऑर किलिंग, अटॅकिंग ऑन डिअर. सिंह त्या निर्दयीपणे त्या हरिणावरती तुटून पडलेला होता. आपण या प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. नेक्स्ट वर्ड क्लॅन. क्लॅन अ व्हेरी लार्ज फॅमिली, प्राण्यांचा कळप किंवा प्राण्यांची जमात. इथे प्राण्यांची जमात, ग्रुप ऑफ अ पर्टिक्युलर ॲनिमल. अ लार्ज क्लॅन ऑफ मंकीज म्हणजे माकडांचा मोठा कळप किंवा ती जमात. लिव्ज इन द फॉरेस्ट नियर बाय, जवळच्या फॉरेस्टमध्ये राहतात. लाईक दिस. नेक्स्ट वर्ड डॉमिनंट. डॉमिनंट मीन्स हॅव्हिंग कंट्रोल ऑर पॉवरफुल, शक्तिशाली, त्याचं डॉमिनंट असणे. फॉर एक्झाम्पल द एलिफंट वॉज द डॉमिनंट ॲनिमल इन द हर्ड. त्या ॲनिमल हर्ड ऑफ एलिफंट म्हणजे हर्ड म्हणजे कळप. त्या एलिफंटच्या किंवा हत्तीच्या कळपामध्ये तो कसा होता, डॉमिनंट होता. तो सर्वात मोठा हत्ती, तो पॉवरफुल होता. डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल या अर्थाने. नेक्स्ट किंवा वन मोर आपण सेंटेन्स आपण यूज करू. द लायन इज द डॉमिनंट इन द ॲनिमल्स क्लॅन. की प्राण्यांच्या जगतामध्ये किंवा जमातीमध्ये लायन हा सगळ्यात पॉवरफुल असतो या अर्थाने. नेक्स्ट वर्ड स्टाउट. स्टाउट मीन्स हेवी, स्ट्रॉंग, मजबूत, जाडजूड या अर्थाने. द स्टाउट ट्री स्टूड फर्म ड्युरिंग द स्टॉर्म. वादळामध्ये ते झाड मजबूतपणे उभे होते या अर्थाने, स्ट्रॉंगली. हरल्ड. हरल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली, जोराने फेकणे, जसं आपण बॉल थ्रो करतो. थ्रो मीन्स हरल्ड, जोरात भिरकावणे. ही हरल्ड द बॉल अक्रॉस द यार्ड. ते यार्ड किंवा त्या ग्राउंडच्या पलीकडे त्याने बॉल हरल्ड म्हणजे थ्रू केला, फेकला या अर्थाने. नेक्स्ट वर्ड मराउडिंग. मराउडिंग मीन्स सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. म्हणजे मराउडिंग म्हणजे अटॅक करून ते भक्ष्य पकडणे या अर्थाने, अटॅकिंगली. द स्टोरी टॉक्ड
अबाउट द पायरेट्स मराउडिंग द सीज. समुद्रामध्ये जे पायरेट्स असतात म्हणजे समुद्रामध्ये जहाजावरती जाऊन अचानक हल्ला करणारे जे लोक असतात त्याला मराउडिंग किंवा त्याला पायरेट्स बोलतात. मग ते मराउडिंग म्हणजे एकदम धाड घालण्यासाठी किंवा अटॅकिंग करण्यासाठी ते तुटून पडले या अर्थाने. नेक्स्ट वर्ड दॅट इज इन्फ्युरिएटेड म्हणजे एक्स्ट्रीमली एनरेज्ड और अँग्री. एक्स्ट्रीमली अँग्री अतिशय प्रक्षुब्ध होणे, रागावणे या अर्थाने, अतिशय रागावणे. फॉर एक्झाम्पल, शी वॉज इन्फ्युरिएटेड वेन हर ब्रदर ब्रोक हर डॉल. जेव्हा तिच्या भावाने त्याची डॉल तोडली, दॅट टाइम शी वॉज इन्फ्युरिएटेड. ती खूपच क्रोधित झाली, रागावलेली होती या अर्थाने. असॉल्ट. असॉल्ट मीन्स व्हायलंट अटॅक, हिंस्रपणे हल्ला करणे. असॉल्ट इट इज कॉल्ड. द कॅसल वॉज अंडर द असॉल्ट बाय इन्व्हेडर्स. इन्व्हेडर्स म्हणजे अचानकपणे हल्ला करणाऱ्यांनी त्या कॅसलवरती, किल्ल्यावरती काय केलं? असॉल्ट केला, म्हणजे अटॅक केला. असॉल्ट मीन्स वन टाइप ऑफ अटॅक. नेक्स्ट, पिच. पिच मीन्स डिग्री ऑफ हायनेस और लोनेस ऑफ टोन. म्हणजे आवाजाचा चढ उतार जो असतो, हाय पिच और लो पिच, आवाज वाढणे किंवा कमी होणे, दॅट इज कॉल्ड पिच. शी कॅन, खालची पातळी म्हणजे आवाजाची तीव्रता आपण म्हणू शकतो. शी कॅन सिंग ॲट अ हाय पिच. ती उंच पट्टीमध्ये किंवा हाय पिचमध्ये गाऊ शकते. नेक्स्ट वर्ड, लिस्टलेस विदाउट एनी एनर्जी. कोणती ताकद नसते, म्हणजे एक प्रकारचे शक्तिहीन म्हणू शकतो. ही फेल्ट लिस्टलेस आफ्टर अ लाँग डे ऑफ स्कूल. शाळेचं दिवसभर शाळा शाळेत बसल्यामुळे नंतर तो एकदम पूर्णपणे लिस्टलेस झाला, म्हणजे शक्तिहीन झाला, एक म्हणजे पॉवरलेस झाला या अर्थाने. नेक्स्ट वर्ड, द स्लाइड डाऊन. जसं घसरणे, स्लाइडिंग करतो आपण, खाली घसरणे. टू मूव्ह डाऊनवर्ड्स. इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही त्याची इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग पण लक्षात ठेवता. टू मूव्ह डाऊनवर्ड्स, खाली घसरत जाणे. वी कांट वेट. आम्ही थांबवू शकलो नाही स्वतःला. टू स्लाइड डाऊन द स्नोई हिल. म्हणजे त्या हिलवरून जे की स्नोई सर्वत्र बर्फ पसरते, आम्ही स्वतःला थांबवू शकलो की स्लाइड डाऊन करण्यापासून. स्लाइड डाऊन म्हणजे खाली घसरणे अर्थात. नेक्स्ट वर्ड, मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर, जास्तीत जास्त, अधिकाधिक. द बेनिफिट्स ऑफ रीडिंग आर मॅनिफोल्ड. म्हणजे वाचन करण्याचे फायदे म्हणजे मॅनिफोल्ड आहेत, म्हणजे खूपच आहेत. मोर अँड मोर. ओके. इनअर्ट. इनअर्ट मीन्स पॉवरलेस, मोशनलेस, म्हणजे न हालचाल न करता, स्तब्ध, स्थिर या अर्थाने. द रॉक ले इनअर्ट बाय द रोड साईड. रस्त्याच्या कडेला तो रॉक, तो खडक कसा होता? इनर्ट म्हणजे विदाउट एनी मुवमेंट, हालचाल न करता स्थिरपणे तिथे स्तब्ध होता या अर्थाने. सो यू कॅन से दॅट आय स्टूड देअर इनअर्ट, लाईक इनअर्ट. मी एकदम निश्चितपणे किंवा हालचाल न करता उभा होतो, लाईक दिस. नेक्स्ट वर्ड, विटनेसिंग. विटनेस असणे, साक्षीदार असणे, प्रत्यक्ष हजर राहून पाहणे एखादी गोष्ट. वी वेर विटनेसिंग द स्टार्ट ऑफ अ ब्युटिफुल सनराईज. ते सुंदर सूर्योदय किंवा सनराईज आम्ही बघत होतो, त्याचे आम्ही साक्षीदार होतो. वी वेर विटनेसिंग. नेक्स्ट वर्ड, रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे एक ज्याला आपण वाचवण्याची मोहीम जी असते, सुटका करणे, रेस्क्यू ऑफ लाईफ सेव्हिंग. अ फायर फायटर्स कंडक्टेड रेस्क्यू ऑपरेशन टू सेव्ह द ट्रॅप्ड कॅट. त्या अडकलेल्या कॅटला वाचवण्याच्या फायर फायटर्सने काय केली? एक रेस्क्यू ऑपरेशन केलं, म्हणजे त्याला सुटका करण्याची मोहीम आखली या अर्थाने. नेक्स्ट वर्ड दॅट इज कूप. कूप मीन्स अ केज ऑर पेन. खुराडे. जर कोंबड्या जे असतात त्यांना आपण खुराड्यामध्ये ठेवतो, कोंबड्यांचं खुराडं, त्याला आपण खुराडे म्हटलेलं आहे. वी कीप अवर चिकन्स इन अ स्मॉल कूप इन द बॅकयार्ड. आता काही ना कळत नाही की दीज आर चिकन्स और अँड दीज आर देअर लिव्हिंग प्लेस, दॅट इज अ कूप. हे खुराडं आहे, कोंबड्यांचं खुराडं. सो आपण इमेज जेव्हा बघतो की तो इमेज बघितल्यामुळे तो शब्द इझिली मेमराईज होतो किंवा लक्षात राहतो. नेक्स्ट वर्ड दॅट इज ओझिंग. ओझिंग म्हणजे वाहणे. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम द वुंड. जखमेमधून ब्लड वाहत होते. सो ओझिंग म्हणजे ओव्हरफ्लो होणे, ओघळणे. द चॉकलेट केक वॉज ओझिंग विथ वॉर्म सिरप. वॉर्म सिरपमुळे चॉकलेट केक काय होतं? ओझिंग होतं, म्हणजे खाली वाहत होता या अर्थाने. नेक्स्ट वर्ड, शालो. उथळ म्हणजे खोलवर नसणे, उथळ असणे. नॉट अ डीप, मंदावलेला, उथळ या अर्थाने. ठीक आहे. द किड्स प्लेड इन द शालो पार्ट ऑफ द पूल. त्या पूलमध्ये, त्या तलावामध्ये किड्स, लहान मुलं, शालो पार्ट म्हणजे उथळ पाण्यामध्ये
दे वेर स्विमिंग किंवा तिथे स्विमिंग करत होते या अर्थाने. नेक्स्ट वर्ड त्याचं स्पॅशलेस. स्प्लॅशेस म्हणजे स्वॅशेस ऑर रशेस ऑफ वॉटर, पाण्याचे हबकाळे, शिंतोडे ओढणे. पाण्यामध्ये जम्प घेऊन जेव्हा आपण पडतो किंवा त्यामध्ये पाणी फवारे उंच होतात त्याला स्प्लॅशेस बोलतात. ही मेड अ बिग स्प्लॅशेस. नाउ यू कॅन सी हिअर द स्प्लॅशेस ऑफ वॉटर वेन ही जम्प इन टू द लेक. राईट. नेक्स्ट वर्ड दॅट इज अ शॅकी. शॅकी मीन ट्रम्बलिंग, अनस्टेबल, थरथर कापणे. फॉर एक्झाम्पल, हर हँड्स वेर शॅकी बिफोर अ बिग परफॉर्मन्स. तिचा स्टेजवरती परफॉर्मन्सच्या अगोदर तिचे हात थरथरत होते. सो शॅकी म्हणजे थरथर. या प्रकारे तुम्ही सेंटेन्स स्वतःचं बनवा आणि स्वतःची जेवढे सेंटेन्समध्ये यूज करणार तेवढा तो शब्द इझिली तुमच्या लक्षात राहील. नेक्स्ट वर्ड दॅट इज अटेम्प्ट्स, म्हणजे एफर्ट्स करणे, प्रयत्न करणे या अर्थाने. ऑल हिज अटेम्प्ट्स टू बिल्ड द टॉवर फेल्ड बिकॉज इट केप्ट फॉलिंग. त्यांचे सर्व एफर्ट्स हे टॉवर बांधण्याचे फेल ठरले कारण ते खाली अगोदरच पडायला सुरुवात झाली होती. की आय हॅव एफर्ट अ लॉट फॉर माय फायनल एक्झामिनेशन. माझ्या फायनल एक्झामिनेशनसाठी मी खूप प्रयत्न केले, एफर्ट केले या अर्थाने. नेक्स्ट ट्रम्बलिंग, थरथर कंप पावणे किंवा थरथरणे. शी वॉज ट्रम्बलिंग फ्रॉम द कोल्ड. थंडीने ती थरथर कापत होती. नेक्स्ट वर्ड दॅट इज वेल्ड अप. वेल्ड अप, फिल्ड अप म्हणजे भरून येणे, डोळे पाण्याने अश्रूने भरून येतात त्याप्रमाणे. टीअर्स वेल्ड अप इन हिज आईज और इन हिज आईज ॲज ही सेड गुड बाय. जसे त्याने गुड बाय म्हणाले त्याचे डोळे पाण्याने भरले या अर्थाने. वेल्ड अप. देन टू सॉब, हुंदके देऊन रडणे. टू गॅस्प नॉइजली वाईल क्राईंग, हुंदके देत जेव्हा रडतो आवाज पूर्णपणे बाहेर पडतो पण मनातल्या असं तोंडामध्ये किंवा असं चेहऱ्यामध्ये राहतो, हुंदके देतो, दॅट इज सॉबिंग. द लिटल गर्ल बिगॅन टू सॉब आफ्टर फॉलिंग डाऊन. खाली पडल्यामुळे तो हुंदके देऊन रडू लागले. नेक्स्ट वर्ड मफल्ड. मफल्ड म्हणजे सप्रेस साऊंड, म्हणजे आवाज बाहेर पडत नाही, लास्ट दूरवरती आवाज ऐकायला जात नाही, म्हणजे आतल्या दबून राहणे. हिज व्हॉइस वॉज मफल्ड थ्रू द क्लोज डोअर. दरवाजा बंद असल्यामुळे त्याचा आवाज दूरवरती बाहेर ऐकायला जात होता, म्हणजे आतल्यातच मफल्ड म्हणजे एकदम ऑक्युपाईड झाला होता. नेक्स्ट वर्ड ट्रॉमा. ट्रॉमा मीन्स ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे अतिशय दुःखामध्ये किंवा पॉवरफुल शॉकिंग, म्हणजे ज्या अर्थाने आपण जबरदस्त आघात किंवा एकदम शॉक होते, मनाला धक्का बसणे. आफ्टर द ॲक्सिडेंट ही वेंट थ्रू अ लॉट ऑफ ट्रॉमा. ॲक्सिडेंटनंतर तो खूपच ट्रॉमामध्ये गेला, त्याला खूप मानसिक धक्का बसला, ट्रॉमा. सो अशी इमेज तयार केली, एक सेंटेन्स बनवलं तर तो वर्ड आपल्याला लक्षात राहू शकतो. हेजिटंट, एखादी गोष्ट करू की नको. अनसर्टन ॲक्शन, अनिश्चित एखादी कृती करावी की नाही करावी या अर्थाने. शी वॉज हेजिटंट टू जम्प इन टू द पूल. पूलमध्ये जम्प मारण्यासाठी ती हेजिटंट या अर्थाने. नेक्स्ट वर्ड रिवायवल, कमिंग बॅक, ब्रिंगिंग बॅक म्हणजे पुनर्जीवित होणे. रिवायवल, पुनर्निर्मिती किंवा पुनर्जीवित या अर्थाने. द रिवायवल ऑफ द ओल्ड थिएटर. थिएटर म्हणजे नाटकाचं थिएटर असेल, मूवीचं थिएटर असतं, जे पिक्चरची टॉकी आपण बोलतो, ती रिवायवल केल्यामुळे ब्रॉड द जॉय टू द कम्युनिटी. सर्व लोकांमध्ये काय झालं, रिवायवल, एक कम्युनिटीमध्ये आनंद निर्माण झाला. का, त्या थिएटरचं रिवायवल केलं होतं. रिवायवल म्हणजे ते पुनर्निर्मिती केली होती या अर्थाने. नेक्स्ट वर्ड अनकॅनी. अनकॅनी मीन्स स्ट्रेंज, वियर्ड, विलक्षण, विचित्र, वेगळंपणा. इट वॉज अनकॅनी हाऊ द ट्विन्स सीम टू नो व्हॉट द अदर वॉज थिंकिंग. ते ट्विन्स एकमेकाच्या बद्दल काय विचार करत असेल हे एक म्हणजे समजून घेणं म्हणजे इट वॉज अनकॅनी होते, एक विचित्रपणाच होता. ते दोघे काय विचार करत असेल हे जेव्हा आम्ही बघितलं. अनकॅनी. कन्व्हिन्स, फेल्ड सर्टन, ॲश्युअर्ड म्हणजे खात्री पटणे, ॲश्युअरन्स एखाद्या गोष्टीची खात्री होणे. फॉर एक्झाम्पल, ही वॉज कन्व्हिन्स्ड दॅट हिज टीम वूड विन द मॅच. तो पूर्णपणे त्याला खात्री होती की त्याची टीम जिंकणारच. तो कन्व्हिन्स होता म्हणजे त्याच्या खात्री झाली होती. नेक्स्ट वर्ड रिट्रीट, मूव बॅक, मागे वळणे, माघार घेणे या अर्थाने. द डॉग रिट्रेटेड अंडर द बेड ड्युरिंग द थंडर स्टॉर्म. जेव्हा विजांचा कडकडाट होऊन वादळ आलं तेव्हा तो डॉगनी रिट्रीट झाला म्हणजे माघार घेऊन त्या बेडखाली लपून बसला या अर्थाने. नेक्स्ट वर्ड डिसेंडेड, मूव डाऊनवर्ड्स, खालच्या दिशेने जाणे किंवा खाली उतरणे या अर्थाने. डिसेंडेड. द फॉग डिसेंडेड ओव्हर द टाउन अर्ली इन द मॉर्निंग. सकाळच्या वेळी
सकाळी पहाटेच्या वेळी फॉग म्हणजे सर्वत्र धुकं खाली आलेलं होतं, डिसेंडेड. नेक्स्ट वर्ड थोरो. थोरो मीन्स कम्प्लिटली, पूर्णपणे, कसून, संपूर्ण या अर्थाने. शी वॉज थोरो इन हर स्कूल प्रोजेक्ट चेकिंग एव्हरी डिटेल. तिच्या स्कूल प्रोजेक्टची थोरोली चेकिंग करत होती, म्हणजे पूर्णपणे कम्प्लिटली शी वॉज चेकिंग. थोरोली मीन्स कम्प्लिटली या अर्थाने. नेक्स्ट वर्ड कडल. कडल म्हणजे हग्ड, हेल्ड क्लोजली, अतिशय जवळ कवटाळून घेणे या अर्थाने. द मदर कडल हर चाइल्ड टू कीप हिम वॉर्म. आई लहान बाळाला कवटाळून घेते, हग्ड. बोझम, छातीशी, ब्रेस्ट. ही हेल्ड द पपी क्लोज टू हिज बोझम. त्याने आपल्या पप्पीला स्वतःच्या जवळ छातीशी कवटाळून घेतलं या अर्थाने. सोलॅस म्हणजे कम्फर्ट, पीस, शांतता, आराम, समाधान, दिलासा मिळणे, कम्फर्ट वाटणे. शी फाउंड सोलॅस इन हर ग्रँडमदर्स ॲडवाइस, किंवा शी फाउंड सोलॅस इन हर मदर्स बोझम या अर्थाने. नेक्स्ट वर्ड पॉन्डरिंग. पॉन्डरिंग मीन्स कन्सिडरिंग, थिंकिंग ओव्हर डीपली, म्हणजे विचार करणे, खोलवर सखोलपणे विचार करणे, चिंतन करणे. दॅट इज कॉल्ड पॉन्डरिंग. ही स्पेंड द इव्हिनिंग पॉन्डरिंग हिज फ्युचर प्लॅन्स. त्याने इव्हिनिंग टाईम पूर्णपणे आपल्या त्याच्या फ्युचर प्लॅन्सचा पॉन्डरिंग करण्यामध्ये घालवणं, म्हणजे चिंतन करण्यामध्ये, विचार करण्यामध्ये घालवणं. सो पॉन्डरिंग म्हणजे विचार करणे, डीपली, थिंकिंग या अर्थाने. नेक्स्ट युनिव्हर्सल, वैश्विक, सर्वत्र समान, सगळ्या जगामध्ये समान. सो यू नो दॅट मदर्स लव्ह इज युनिव्हर्सल, म्हणजे आईचं प्रेम हे सर्वत्र सेम असतं. फॉर एक्झाम्पल द लव्ह फॉर म्युझिक इज युनिव्हर्सल, अशा प्रकारे. ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस म्हणजे कृतज्ञता किंवा आभार मानणे, अतिशय मनापासून आभार मानणे, दॅट थँकफुलनेस. सो शी शोड हर ग्रॅटिट्यूड टू हर टीचर विथ अ थँक्यू कार्ड. थँक्यू कार्ड देऊन तिने तिच्या टीचरचं ग्रॅटिट्यूड मानलं, आभार मानलं. आय एम सो ग्रॅटिट्यूड टू यू बिकॉज ऑफ युअर हेल्प. तुझ्या मदतीने मी तुझ्या खूपच ग्रॅटिट्यूड आहे, आभारी आहे. या प्रकारे सेंटेन्स आपण म्हणू शकतो. ओव्हरवेल्म, कवर्ड कम्प्लिटली, इंगल्फ विथ इमोशन्स म्हणजे भावना, अतिशय भावनेने उचमळून येणे, भावना विवश होणे, ओव्हरवेल्म. ठीक आहे. शी फेल्ड ओव्हरवेल्म विथ जॉय ॲट द सरप्राईज पार्टी. तिच्या मैत्रिणीने तिला सरप्राईज पार्टी दिल्यामुळे ती ओव्हरवेल्म झाली, अतिशय भारावून गेले, भावना विवश झाली. दॅट इज कॉल्ड ओव्हरवेल्म. सो नेक्स्ट वर्ड दॅट इज अ स्ट्रिकन म्हणजे अफेक्टेड, परिणाम होणे किंवा पिडलेला, खूप परिणाम होणे अर्थाने. द विलेज वॉज स्ट्रिकन विथ अ सडन फ्लड. अचानक आलेल्या महापुराने त्या विलेजवरती, त्या गावावरती खूप परिणाम झाला. नेक्स्ट वर्ड क्लिंगिंग, अधेरिंग क्लोजली म्हणजे चिकटून बसणे, बिलगुरून बसणे या अर्थाने. द बेबी बर्ड्स वेअर क्लिंगिंग टू इट्स मदर. आईच्या याच्यावरती एकदम चिकटून ते क्लिंगिंग करून क्लोजली बसले होते. विशियस म्हणजे इव्हिल, विकेट, दुष्ट, निर्दयी, विशियस. द स्टोरी डिस्क्राइब्ड विशियस वॉल्फ दॅट स्कॅड एव्हरीवन. विशियस वॉल्फ आहे म्हणजे तो लांडगा, अतिशय विशियस, दुष्ट, विकेट, त्याची स्टोरी याच्यामध्ये सांगितलेली आहे. नेक्स्ट वर्ड लिफ्ट म्हणजे जम्प्ड. लिफ्ट, आपला जम्प शब्द माहिती आहे, मग त्याला लिफ्ट बोलतो. फॉर एक्झाम्पल द कॅट लिफ्ट, जसं कॅट जम्प्ड, आय लिफ्ट या प्रकारे. ऑफ द सोफा टू कॅच द टॉय, सोफ्यावरून कॅटनी लिफ्ट केलं ते टॉयला पकडण्यासाठी, म्हणजे जम्प मारली. नेक्स्ट वर्ड एन्काउंटर, टू मीट अनएक्सपेक्टेडली म्हणजे अनपेक्षितपणे एखाद्याशी भेट होणे. से एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. ओके. कम्फर्ट, आकस्मिक भेट, सामना. आय डिडंट एक्सपेक्ट टू एन्काउंटर माय टीचर ॲट द सुपर मार्केट किंवा मॉलमध्ये माझ्या टीचरवर माझी एन्काउंटर होईल, मी एक्सपेक्ट केलं नव्हतं, म्हणजे अचानक भेट होईल. सो एन्काउंटर म्हणजे अचानकपणे, अनपेक्षितपणे भेट होणे. नेक्स्ट इंटरस्पीसीज म्हणजे बिटवीन द टू स्पीसीज, प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत ती या अर्थाने. सो बिटवीन द टू स्पीसीज, जरा इंटरस्पीसीज, आंतरजाती या अर्थाने. द झू हॅड अ इंटरस्पीसीज एक्झिबिट विथ डिफरंट टाईप. झूमध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरस्पीसीज किंवा आंतरजातीय प्राणी आपल्याला बघायला भेटतात. नेक्स्ट टू स्ट्रिकन द लाईट कॉर्ड. टू स्ट्राईक द राईट कॉर्ड मीन्स टू कॉज समवन टू रिमेंबर द समथिंग ॲग्री म्हणजे एखाद्याचे त्याचे जुळले जाणे. टू कनेक्ट द इमोशन या अर्थाने आपण म्हणू शकतो. आपण मॅच बघतो की आपल्या त्या मॅचशी आपण एक कनेक्ट होतो, टोटली कनेक्ट होतो, त्याच्याशी कनेक्ट जोडले जातो.
द मूवी स्ट्रक द राईट कॉर्ड विथ इट्स ऑडियन्स, किंवा द IPL मॅच स्ट्रक द राईट कॉर्ड विथ द ऑडियन्स आपण म्हणू शकतो. हम्स मीन्स बिकम्स ॲक्टिव्ह असणे, लाईव्हली असणे. द क्लासरूम हम्स विथ ॲक्टिव्हली बिफोर द बेल वाजण्यापूर्वी क्लासरूममध्ये पूर्णपणे काय होते, हम्स होतं, म्हणजे सगळेजण ॲक्टिव्ह होते. सो डिफरंट ॲक्टिव्हिटीज करीत होते. नेक्स्ट कंपॅशन म्हणजे एक दया दाखवणे, कनव किंवा दया, काइंडनेस, कंपॅशन. शी शोड कंपॅशन बाय हेल्पिंग हर फ्रेंड हू वॉज हर्ट. त्याच्या मित्राला जो दुखापत झाली होती त्याला मदत करून त्याने काय केली, त्याला कंपॅशन दाखवलं, म्हणजे काइंडनेस शो केला. नेक्स्ट, सो या प्रकारे आता ही जी आपण वर्ड 1.2चे जे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंडचे जे शब्दार्थ आपण ते बघितले, सेंटेन्स, त्याची इमेज, याची पूर्ण PDF आपण englishforlearner.com वरती मी त्याची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किंवा ते वर्ड्स लिहून घेऊ शकता. इंग्लिश मिनिंग आहे. आणि आपली इंग्लिश फॉर लर्नर्स आपला प्ले स्टोअरमध्ये आपला मोबाईल अँड्रॉइड ॲप पण आहे. तो ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथे सर्व काही स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट फ्रीली तिथे अवेलेबल आहे, त्याचा तुम्ही यूज करा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारच्या प्रत्येक लेसनच्या त्या सुट्टीमध्ये मी असा विचार आहे की प्रत्येक जे आपल्या 10th स्टँडर्डचे 9th स्टँडर्डचे लेसन्स आहेत, प्रत्येक लेसनचे जे शब्दार्थ आहे, डिफिकल्ट वर्ड्स आहे, या प्रकारे व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर तुम्ही आणखी कशा पद्धती त्याच्यामध्ये चेंजेस हवं असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.